नमस्कार. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. यंत्र इंडिया लिमिटेडने एक खूप मोठी भरती जाहीर केली आहे. चला याबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. आकडा ऐकूनच या संधीचं महत्व लक्षात येईल. तब्बल 3979 जागा. हो, बरोबर ऐकलत. ही शिकाऊ पदांसाठीची एक प्रचंड मोठी संधी आहे. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. तर ही भरती ITI आणि नॉन ITI अशा दोन्ही प्रकारच्या उमेदवारांसाठी आहे. पुढे आपण पाहणार आहोत की या पदांसाठी नक्की पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा आणि कोणत्या तारखा लक्षात ठेवायच्या आहेत. बरं, या एकूण 3979 जागा कशा विभागल्या आहेत ते पाहूया. ITI अप्रेंटिस साठी आहेत तब्बल 2843 जागा आणि नॉन ITI अप्रेंटिस साठी आहेत 1136 जागा. यावरून हे स्पष्ट होतं की ITI केलेल्या उमेदवारांसाठी ही खरंच एक मोठी संधी आहे. ठीक आहे, जागा तर कळल्या. मग ह्या पदांसाठी अर्ज करायला नक्की कोण पात्र आहे, हा भाग जरा महत्वाचा आहे. नीट लक्ष द्या, म्हणजे नक्की कळेल की कोणत्या पदासाठी अर्ज करता येऊ शकतो. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर ती अगदी सोपी ठेवली आहे. ITI अप्रेंटिस पदासाठी 10वी पास असणं आणि त्याचबरोबर संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलेलं असणं गरजेचं आहे. आणि नॉन ITI पदासाठी फक्त 10वी मध्ये कमीत कमी 50% गुण मिळवलेले असणं पुरेसं आहे. आता बोलूया स्टायपंड बद्दल. शिकाऊ उमेदवार म्हणून निवड झाल्यावर दर महिन्याला 8,200 ते 9,600 रुपयांपर्यंत स्टायपंड मिळेल, जे शिकाऊ उमेदवारांसाठी खरंच एक चांगली रक्कम आहे. स्टायपेंड तर झाला, पण आता वयोमर्यादा आणि अर्ज शुल्काचं काय, ह्या गोष्टी सुद्धा अर्ज करण्याआधी माहीत असणं खूप गरजेचं आहे. चला तेही पाहूया. वयाची अट अशी आहे की कमीत कमी वय 14 किंवा 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष. पण चांगली गोष्ट ही आहे की राखीव प्रवर्गातील उमेदवारांना यात सूट आहे. म्हणजे बघा, SC ST उमेदवारांना 5 वर्षांची तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची सवलत मिळेल. आता अर्ज शुल्काबद्दल बोलायचं झाल्यास खुल्या आणि OBC प्रवर्गासाठी ते आहे 200 रुपये अधिक GST आणि SC ST महिला, दिव्यांग आणि तृतीयपंथी उमेदवारांसाठी फक्त 100 रुपये अधिक GST इतकं शुल्क आहे. आता येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तारखा. कारण बाकी सगळं ठीक असलं आणि तारीखच चुकली तर सगळी मेहनत वाया जाते. त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्या. अर्ज प्रक्रिया 1 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली आहे, पण सगळ्यात महत्वाची तारीख आहे 3 मार्च 2026. ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. लक्षात ठेवा, अर्ज रात्री 11:59 बंद होतील. त्यामुळे अजिबात शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. चला तर मग आता बघूया की यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. अर्ज करण्यासाठी recruit-gov.com या अधिकृत वेबसाईटवर जायचंय. तिथे गेल्यावर ऑनलाईन अर्ज भरायचा आणि जे काही आवश्यक शुल्क आहे ते जमा करायचं. पण एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, अर्ज सबमिट करण्याआधी मूळ जाहिरात एकदा पूर्णपणे वाचायला विसरू नका. आणि आता सगळ्यात शेवटी एक अत्यंत महत्वाची सूचना. या एका छोट्याशा चुकीमुळे अर्ज रद्द होऊ शकतो, त्यामुळे जरा नीट ऐका. कृपया याकडे विशेष लक्ष द्या. जर तुम्ही आधीच apprenticeship.gov.in वर अर्ज केला असेल तरीही YIL वेबसाईटवरून पुन्हा अर्ज करणं बंधनकारक आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की तो जुना अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. यंत्र इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन नव्यानेच अर्ज करणं अनिवार्य आहे. हे खूप महत्वाचं आहे. तर मग तयार आहात का या मोठ्या संधीचं सोनं करण्यासाठी? अधिक माहितीसाठी yantraindia.co.in या वेबसाईटला नक्की भेट द्या. योग्य तयारी करा आणि ही संधी नक्कीच मिळू शकते. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.